आता आम्ही अंदमान निकोबार आयलँड्स जे आहे की जो भारताचा भाग आहे तिथे स्वराज द्वीप आयलँड की जे जुनं हॅवलॉक आयलँड म्हटलं जायचं तिथं 75 फूट खोलीवरती स्कुबा डायव्हिंग करताना 29 मुद्रा मी केल्या आणि त्याच्याबद्दल हे नॅशनल रेकॉर्ड झालेलं आहे की भारतामधला पहिला व्यक्ती ज्याने 75 फूट खोलीवरती समुद्रामध्ये 29 मुद्रा केल्या. यावरील तुमच्यावर आणि तुमच्या मुलींना अनेक रेकॉर्ड मिळालेले आहे. त्याबद्दल काय तुम्हाला वाटतंय? या आधीचे आमचे 4 नॅशनल रेकॉर्ड्स आहेत. त्याच्यामध्ये पहिलं रेकॉर्ड जे आहे ते भारतामध्ये पहिले बापलेक की ज्यांचं एकत्रित स्कुबा डायव्हिंगचं लायसन्स जी पॅडी संस्था आहे आंतरराष्ट्रीय त्याच्याकडनं आम्हाला मिळालं. आणि अजून त्यातली वेगळी गोष्ट होते की पिंपरी चिंचवडमध्ये किंवा पूर्ण पुणे शहर हे लँडलॉक्ड आहे, जे समुद्र नाही आणि तिथे काहीच माहिती नसताना आम्ही ते रेकॉर्ड केलं. मग त्याच्यानंतर कळालं की इथे कोणालाच अवेअरनेस नाही म्हणून आम्ही त्याच्यावरती वी कॅन इफ यू विल या नावाचं एक पुस्तक लिहिलं आणि त्याचंही रेकॉर्ड झालं की एक विटापुत्रीने ॲडव्हेंचर स्पोर्ट्सवरती लिहिलेलं हे पहिलं पुस्तक होतं. त्याच्यानंतर डीप डाईव्ह दुबई की दुबईला पूर्ण जगातला सगळ्यात खोल स्विमिंग पूल आहे जो आता 80 मीटर खोल आहे. तिथं भारतातले पहिले बापलेक की ज्यांनी आम्ही स्कुबा डायव्हिंग तिथं केलं ते रेकॉर्ड झालं. आणि मागच्या वर्षी नेत्राणी आयलँड्स कर्नाटका येथे 83 मिनिटाची अंडर वॉटर डाईव्ह की ज्याच्यामध्ये वेव्स आणि टाईड्स म्हणजे लाटा उलट्या दिशेने येत होता त्या लाटांच्या विरुद्ध स्कुबा डायव्हिंग ही 83 मिनिटाची आमची झाली की जी नॉर्मल डाईव्ह एका सिलेंडरमध्ये 40 मिनिटाची असते ती आमची 83 मिनिटाची झाली. ते एक नॅशनल रेकॉर्ड झालं आणि हे आत्ताचं 5वं रेकॉर्ड. आताचं 5वं रेकॉर्ड मिळवण्यासाठी आपल्याकडे टाइम टेबल कशा पद्धतीने दिलेला होता आपल्याला आणि किती वेळेमध्ये आपण तो कम्प्लीट केला? आत्ताचं रेकॉर्ड याला वेळ असं नव्हतं पण खाली लाटा येत होत्या आणि त्यामुळे स्थिर एका ठिकाणी थांबणं अवघड होतं. पण तरी सुद्धा त्यातली त्यात आम्ही तो जागा आणि ते सगळं ठरवून तिथे गेलो आणि 1 मिनिट 53 सेकंदामध्ये 29 मुद्रा ह्या सलग करता आल्या आणि त्याचाही रेकॉर्ड आहे. आपण एकंदरीत बघितलं की 1900च्या सालामध्ये सर्व योगांना खूप महत्त्व दिलं जात होतं पण हल्ली बघायला गेले की योगा वगैरे आपल्याकडे काही दिसतच नाही किंवा जुन्या पद्धतीने कुठलाही कार्यक्रम होत नाही किंवा कुठल्या शरीराची काळजी घेतली जात नाही. तरी देखील आपण जुन्या पद्धतीकडे एवढं लक्ष देतो आणि त्याच्यामध्ये आपण अनेक रेकॉर्ड मिळवले तर काय वाटतं? याच्यामध्ये मुख्य उद्देश हे रेकॉर्ड करण्यामागचा हाच होता की ऋषीमुनींनी आपल्याला निरोगी राहण्यासाठी ज्या काही प्राचीन कला म्हणूयात आपण किंवा जी शस्त्र आहेत ती होती ती कालांतराने जसं व्यावसायिक स्वरूप आलं त्यानंतर ह्या सगळ्या हे शास्त्र कुठेतरी लोप पावलं गेलं. पूर्वीच्या काळामध्ये हे गुरु शिष्य परंपरेने शिकवलं जायचं त्यामुळे याचं लिखित स्वरूपात फार कमी डेटा अवेलेबल आहे. परंतु गेल्या काही दशकांमध्ये काही डॉक्टर्सनी काही ऋषीमुनींनी याच्यावरती अभ्यास करून हे सायंटिफिकली प्रूव्ह करून दिले की मर्मविद्या असेल किंवा मुद्रा अभ्यास असेल याने पूर्ण माणूस निरोगी कुठलंही औषध न घेता सुद्धा योग्य वेळी जर केलं तर माणूस बरा होऊ शकतो. आणि याच्या मागचं बेसिक लॉजिक आहे की आपलं शरीर पंचमहाभूतांनी बनलेलं आहे की पंचतत्व. मग ते पंचतत्व मधलं एकही तत्व जर बॅलन्स नसेल बिघडलेलं असेल तर शरीरामध्ये अगदी डोकेदुखीपासून तर कॅन्सर हे आजार येतात. आणि ती तत्व बॅलन्स करण्यासाठी निसर्गाने सगळं आपल्या बोटांमध्ये वायरिंग दिलेलं आहे. ते योग्य प्रकारे योग्य वायरिंग योग्य व्याधीला झालं त्याला आपण मुद्रा म्हणतो आणि त्या पंचतत्व बॅलन्स करतात. ते इतकं सोपं आहे ते कुणीही कुठेही कधी करू शकतं. त्याला कुठल्याही कोणाच्या मदतीची गरज नाही आणि इतकं सोपं असताना पण याच्यामध्ये धंदा नाही व्यवसाय नाही किंवा पैसे नाहीत त्यामुळे कदाचित मोठ्या स्वरूपामध्ये ते शिकवलं जात नाही. परंतु आता योगाचा प्रचार प्रसार हा जगभरामध्ये व्हायला लागलेला आहे. सगळ्यांना कळलेलं आहे की जे काही शाश्वत आहे किंवा चिरकाळ टिकू शकतं ते योगासनं योगा अभ्यास मुद्रा मर्मविद्या आहे. त्यामुळे प्रचार प्रसार होतोय परंतु ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे म्हणजे किडनी फेल होऊ नये डायलिसिससाठी करोडो रुपये खर्च केले जातात रिसर्चसाठी आणि औषधांसाठी परंतु मुळात ती व्याधीच होऊ नये यासाठी जर मुद्रा आणि मर्मविद्या असणं केली पण त्यासाठी हवा तितका रिसर्च किंवा पैसे खर्च केले जात नाहीत. आणि तसं जे झालं आमचा प्रयत्न तोच आहे
की येणाऱ्या काळामध्ये 1,00,000 इन्स्टिट्यूट्स, मग मंदिर असेल, मस्जिद असेल, चर्च असेल, एअरपोर्ट्स आहेत, रेल्वे स्टेशन आहेत, शैक्षणिक संस्था आहेत, कॉर्पोरेट ऑफिसेस आहेत, की जिथं बल्क लोक आहेत तिथे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मुद्राचा फोटो आणि त्याचे होणारे फायदे हे लिहिलेलं असेल आणि प्रत्येक फोटोमध्ये QR कोड टाकायचा आहे. QR कोड स्कॅन केला की त्या मुद्राची पूर्ण विधी हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघता येईल. एखादा मोठा कार्यक्रम घेऊन याचं प्रशिक्षण काही जणांना दिलं जाणार आहे. याचं कोविड पासून आम्ही कंटिन्युअस लेक्चर्स घेतोय. भारतामध्ये, UK मध्ये, अमेरिकेमध्ये याचे बरेच लेक्चर झालेले आहेत. बरेचसे लोक यातनं वाचलेले आहेत. अगदी आलेल्या हार्ट अटॅक मधनं सुद्धा लोक वाचलेले आहेत. आणि त्यासाठी यूट्यूब चॅनल आमचं आहे, द ग्लोबल स्कूल ऑफ हॅपीनेस. याच्यामध्ये याचे पूर्ण बेसिक्स, मुद्राची माहिती, की जात पात धर्माचा याच्यात काही संबंध नाही. मुद्राज इज प्युअर सायन्स, त्यामुळे प्रत्येक जाती धर्माचा माणूस हे करू शकतो. याचे सगळे लेक्चर्स हे आम्ही फ्री ऑफ कॉस्ट यूट्यूबमध्ये टाकलेले आहेत. आणि येणाऱ्या काळात हा जो मोठा संकल्प आहे की जे फोटो सगळीकडे लावायचे, की त्याला सुद्धा प्रचंड खर्च येणार आहे, त्याला सुद्धा प्रचंड अर्थशक्ती लागणार आहे. तर त्यासाठी सगळ्यांची मदत लागणार आहे. मग लेक्चर्सच्या माध्यमातून जिथे कुठे शक्य आहे ते करण्याचा आमचा प्रयत्नच आहे. पण अधिकाधिक लोक याच्यामध्ये मुद्रा शिक्षक होऊन प्रत्येकाने सोसायटीमध्ये, घरामध्ये एक शिक्षक असावा, यासाठी हा प्रयत्न आहे. तर हे करत असताना आपल्याला अनेक समस्यांना देखील पुढे जावं लागणार आहे. आर्थिक अडचणींना सुद्धा समोर जावं लागणार आहे. तर शासकीय मदत आपल्याला काही मिळण्याची शक्यता आहे का? आणि ती मिळायची असेल तर ती कशा पद्धतीने मिळू शकते? शासकीय मदत म्हणण्यापेक्षा समाजातून प्रत्येक माणसाचा जोपर्यंत अवेअरनेस होत नाहीये तोपर्यंत फक्त पैशाची मदत नाहीये. आणि फक्त कोणा एका व्यक्तीकडून मोठी रक्कम घेऊन हा उद्देश साध्य होणार नाहीये. प्रत्येक घटक समोर आला आणि यथाशक्ती मदत केली तर हे जास्त लोकांपर्यंत कार्य पोहोचणार आहे. आणि त्यासाठी हा प्रयत्न आहे. आणि हेतू प्रामाणिक असेल तर कार्यसिद्धीस नक्कीच जातं. हा हेतू प्रामाणिक आहे. आणि जेवढं आपलं आयुष्य आहे तेवढ्या अधिक लोकांपर्यंत पोहोचता येईल, त्यासाठीच हे रेकॉर्ड अटेम्प्ट सुद्धा त्यासाठीच केलेलं आहे की रेकॉर्डच्या माध्यमातून पब्लिसिटी मिळते आणि या माध्यमातून मुद्राचा प्रचार प्रसार होईल, हीच इच्छा. नागरिकांनी आपण आव्हान काय? आव्हानच आहे की जे जुनं आहे, जे आपले आजी आजोबा करत होते, जे प्राचीन आहे, जे शाश्वत आहे, ज्याला शास्त्र आहे, ज्या शास्त्राने लोक बरे झालेले आपल्याला बघायला मिळतात, तर त्याचा शिकून, शास्त्रशुद्धपणे शिकून ते रोजच्या प्रॅक्टिसमध्ये आणलं पाहिजे. आज शोकांतिका अशी आहे की महाराष्ट्र इतका प्रगत आहे, इतक्या मोठ्या मोठ्या कंपनीज आहेत, वेगवेगळ्या संस्था आहेत, परंतु पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकही निसर्गोपचार डिग्रीचं कॉलेज नाही. आणि अशा पद्धतीनं मग हे कॉलेजेस पुढे आले की ज्या पतंजलीमध्ये आलेले आहेत, हरिद्वारमध्ये आहेत. त्या पद्धतीने जर कॉलेज आणि शैक्षणिक संस्था आल्या तर घरोघरी याचा प्रचार प्रसार होण्यास मदत होईल. त्याचबरोबर याच्यामध्ये राजकीय लोक, जे सेलिब्रिटीज आहेत, हे सुद्धा काही शिकले तर प्रत्येकाला याच्यामध्ये फायदा आहे, याच्यामध्ये नुकसान काहीच नाही. एक महत्त्वाचा प्रश्न, ते शाळेय क्रीडामध्ये खो खो झालं, कबड्डी झाले, क्रिकेट झाले, असे अनेक खेळ देतात. आरोग्याविषयी हा खेळ मांडण्यासाठी आपण काही शैक्षणिक सराव पाठपुरावा करणार आहात? हा खेळ नाही म्हणू शकत, हे सायन्स आहे, हे शास्त्र आहे. आणि प्रयत्न आता हाच आहे की 5वी ते 10वीच्या मुलांना जर मुद्रा अभ्यास शिकवला गेलं आणि याच्यामध्ये मग स्वस्थ शरीर आणि स्वस्थ मन हे टेक्निक्स आहेत, हे जर शालेय विद्यार्थ्याला शिकवले तर तो आयुष्यभरात हे कधीच विसरू शकत नाही. शालेय जीवनामध्ये जर तो शिकला की मला ऍसिडिटी गॅस झालाय तर मला वायू मुद्रा करायची आहे, तर तो पुढे जाऊन लगेच कुठली गोळी घेणार नाही. यासाठी शाळेच्या माध्यमातून करिक्युलम मध्ये अभ्यासक्रम जो आहे त्याच्यामध्ये याचा अंतर्भाव कसा करता येईल यासाठी सुद्धा प्रयत्न चालू आहे.